चला आपण आज मुरमुऱ्याचा चिवडा बनवूया। सहजच कोणी पण बनवू शकतोय, एकदम पटकन बनतोय आणि खायला एकदम चविष्ट। तुम्ही बघू शकता किती असा मस्त। आणि मुरमुरे मी भाजलेले नाहीये आणि मुलं पण खूप आवडीने खाते। दिवाळीमध्ये तुम्ही नक्की असा हा चिवडा नक्की ट्राय करा एकदा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। झाला आपला चिवडा रेडी, आपण मस्त त्याची। नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता आपण दिवाळीच्या रेसिपीमध्ये भेटूया। नवनवीन आपल्या रेसिपी येऊच राहिल्या चॅनलवरती। चला आज आपण मस्त मस्त कुरकुरीत चिवडा बनवूया। सर्वप्रथम काय करायचे, आपल्याला जे आपण कुरमुरे घेतले ते व्यवस्थित चाळून घ्यायचे। त्याचा सगळा कचरा वगैरे, फुटलेले कुरमुरे सगळे बाजूला जातात। आणि तुम्हाला किती बनवायचे त्याच्याप्रमाणे तुम्ही मुरमुरे घेऊ शकतात। तुम्हाला किती बनवा त्याच्यानुसार। मी एक पॉकेट आणलेलं होतं पूर्ण, त्याच्यामधलं थोडंच काढून ठेवलं साईडला, नाही तर पूर्ण मी घेतला होता। आणि असं मुलं खातात म्हणून मी थोडं साईडला काढून ठेवलं होता। पूर्ण व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। आता आपण चिवडा बनवून घेऊया। जे जे मला सामान लागणार होतं ते पण मी पूर्ण साफ करून घेतलं, चाळणीने चाळून घेतलं, कारण की आपल्याला तळून घ्यायचं आहे तर त्याची घाण त्याच्यामध्ये जायला नको। व्यवस्थित सगळं मी साफ करून घेतलेलं आहे आणि सगळं अर्धा पाव घेतलेलं आहे मी सगळं सामान। आता गॅसवरती तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। सर्वात प्रथम आता आपण सगळं तळून घेऊया। आता गॅसवरती कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं। मी थोडंच टाकलेलं आहे, कारण की चिवडा आपल्याला जास्त टाकायचं नाही, नंतर मग जसं खराब दिसतंय तेल, त्याच्यामुळे मी थोडंच यूज केलेलं आहे। आता बोलता बोलता आपलं तेल पण गरम झालंय, बघूया तेल गरम झालंय का नाही। थोडं टाकलं, थोडं झालं होतं गरम। आणि आता आपल्याला सर्वप्रथम हे मक्काचे पोहे तळून घ्यायचे, कारण की हे नॉर्मल तेलामध्ये टाकलं ना लगेच तळत नाही, आतमध्ये असे कडक तसंच राहतात। चांगलं कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला पोहे तळून घ्यायचे, मग चांगले पटकन तळतात। आणि याला आपण थोडं कमी गरम झालेल्या तेलामध्ये टाकलं तर पटकन तळून निघत नाही। त्याच्याकरताना सर्वप्रथम चिवडा करताना आहे ना, तरी हे पोहे अगोदर तळून घ्यायचेत आपल्याला। आम्ही तर असंच तळतो आणि तुम्ही नसन तळत अगोदर असंच करून घ्यायचे। आता तळून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकून दिलेले आहे मी मुरमुऱ्यामध्ये। एका टोपल्यामध्ये मी काढलेलं आहे मुरमुरे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपलं तळलेलं त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे। आता आपले बघू शकता कसं मस्त पटापट तळून झालेलं आहे सगळं। ते आपले याचे पोहे तळून झाले होते ना मक्काचे, तर मी काय केलं, थोडं 2 मिनटं परत गरम तेल होऊ दिलं आणि हे नॉर्मल पोहे पण आपले तळून घेतले। आणि हे पण तळायला जरसे पटकन तळत नाही कोमट तेलामध्ये। हे पण 2 मिनटं चांगलं गरम तेल केलं आणि नंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित तळून घेतलं, मस्त कुरकुरीत तळले होते। मग अगोदर मक्काचे पोहे तळून घेतले, नंतर नॉर्मल पोहे आपण जे पोहे खातो ते पण, आणि शेंगदाणे घेतले। पोहे तळून झाल्याच्यानंतर शेंगदाणे पण व्यवस्थित तळून घ्यायचे। शेंगदाणे काय लगे तळतात आणि जास्त वेळ लागत नाही आहे तळायला, पटकन शेंगदाणे पण तळून झाले। आणि थोडं थोडं स्टेप बाय स्टेप सगळं तळून घ्यायचं, मस्त कुरकुरीत बनते आपला चिवडा माणसाने तर खूप छान बनला होता। चला आता आपले शेंगदाणे पण तळून झालेले आहे। शेंगदाणे तळून झाल्याच्या नंतर थोडं त्याचं तेल निथळू द्यायचं, नंतर आपल्याला त्या कुरमुऱ्यामध्ये टाकायचं। आता डाळ्या पण तळून घ्यायच्यात। डाळ्या जरा माझ्याकडून डाळ्या लगेच तळतात, थोड्या दुसरा घाणा होता ना, थोड्या हे झाला होता, जरा जळाला होता, पटकन काढल्या गेला नव्हता, कारण की माझा झाऱ्या आहे ना त्याच्यातून पडत होते खाली, त्याच्यामुळे थोडं जास्त नाही आहे, पण एवढं काय ओळखून येत नव्हतं। मस्त मग डाळ्या पण आपल्या तळून घेतल्या, डाळ्या पण त्याच्यामध्ये टाकल्या। आणि म्हटलं डाळ्या तळून झाल्याच्या नंतर लक्षात आलं खोबरं साईडला होतं, माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं। खोबरं पण व्यवस्थित मग ते तळून घेतलं आणि खोबरं याच्यामध्ये टाकायचं। तुम्हाला जर टाकू शकता, आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालेल, पण खोबरं पण टाकले की छान लागते। खोबरं पण मस्त तळून घ्यायचं आहे। बघू शकता कलर किती छान आला आहे आपल्या खोबऱ्याला। आणि खोबरं तळून झाल्याच्या नंतर म्हटलं थोडा कढीपत्ता पण आहे, तो पण तळून घ्यावे। थोडा कढीपत्त्यामध्ये पाणी होतं, थोडं साईडला गेले होते, मस्त तो तळून घ्यायचा आहे। आणि तळून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हाताने चुऱ्या करून टाकायचा आहे। तो माझ्या एडिटिंगमध्ये गेलेला आहे, तुम्हाला दिसत नाही आहे, पण मी नंतर मग मॅश केला होता। मग थोडं तेल होतं त्याच्यामध्ये, थोडं साईडला काढून घेतलं मी, म्हटलं फोडणी जास्त तेलामध्ये होईल, त्याच्यामुळे मी थोडंच काढून घेतलं, 2 चम्मच काढून घेतलं होतं। मस्त बारीक कांदा कट केला, बारीक स्लाईसचा, लांबट असा कट करायचा आहे। आणि चांगला आपल्याला कांदा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तेल तेच यूज करायचं आहे, दुसरं घ्यायचं नाही आहे।
मस्त तेल कांदा मस्त आपला तळून घ्यायचा आहे व्यवस्थित. कांदा थोडा तळत आल्याच्यानंतर मुठभर लसूण आबडधोबड ठेसून टाकायचा आहे. तुम्ही जर तळून टाकला तरी पण चालेल, पण मी याच्यातच टाकला, फोडणी देऊन घेऊ म्हटलं. तुम्ही असं नक्की फोडणी दिलेल्या मुरमुऱ्याचा चिवडा खाल्लेला आहे का नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या प्रकारे बनवला तर खूप छान लागते. थोड्या 7-8 मिरच्या मी बारीक कट केल्या होत्या, ते पण टाकले त्याच्यामध्ये तिखट होण्यासाठी. आणि थोडा परत कढीपत्ता टाकला, आपण ऑलरेडी टाकला होता पण मी परत टाकला, म्हटलं छान लागते टेस्ट. 1 चम्मच हळद टाकली, ती पण मस्त व्यवस्थित तळून घ्यायची. कांदा चांगला आपल्याला कडक करून घ्यायचा आहे. नंतर आपले मसाले तळू होईपर्यंत कांदा कडक करून घ्यायचा. तुम्ही मसाल्याचा चिवडा यूज करायची चिवड्याचा मसाला यूज करायची काही गरजच नाही. तुम्ही ह्या प्रकारे जर बनवलं तर मसाला व्यवस्थित नसतो, त्याच्याकरता तुम्ही अशी फोडणी देऊ शकता. 1 चम्मच लाल तिखट टाकलं, मस्त तळून घेतलं. बघू शकता आपला कांदा मस्त कुरकुरीत झालेला आहे. थोडी कोथिंबीर कट करून टाकली. आता म्हटलं चांगली फोडणी तळून घेतली आहे, त्याच्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आणि पूर्ण असं मिक्स करून घेतलं राहिलेला. मग कांदा पण चांगला कडक बनतोय, म्हणजे खाताना टेस्ट भारी येते. म्हणून मी असंच बनवत असते. आणि कोणी काय करतं, डायरेक्ट मसालाचं पॉकेट आणतो त्याच्यामध्ये ॲड करते. अशा प्रकारे जर बनवलं तर मसाला टाकायची काही गरज नाही आहे. पूर्ण आता आपले मसाला व्यवस्थित सगळं तळून झालेलं आहे. तळल्याच्यानंतर गरमच त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि लगे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे, तर पूर्ण असं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे थोडं राहिलं होतं कढईत, त्याच्यामध्ये मुरमुरे टाकायचे आणि पूर्ण असं मसाला त्याच्यामध्ये यूज करून म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण असं एका उलटण्याच्या साईनं गरम असल्यामुळं हातानं करायचं नाही सध्याच, थोडं थंड झाल्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघू शकता आपला तुम्ही सुरुवातीला आवाज ऐकलाच होता आपल्या चिवड्याचा, किती भारी झाला होता, मस्त कुरकुरीत. आता चांगल्या बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे आणि रोज मुलांना खायला द्यायचा आहे. तुम्ही पण खायचा आहे आणि मस्त दिवाळीमध्ये असा कुरमुऱ्याचा चिवडा नक्की एकदा ट्राय करा. जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि सबस्क्राईबर करा, आपल्या नवनवीन रेसिपी येणारच आहे आपल्या चॅनलवरती. बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. माझी रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया अशा दुसऱ्या